छत्रपती एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आय एम फोर्थ इयर MBBS स्टुडंट फ्रॉम JLC. या व्हिडिओमध्ये आपण फिजिओथेरपी बद्दल डिटेल माहिती घेणार आहोत. फिजिओथेरपी कोर्स बद्दल, तसेच महाराष्ट्रामध्ये किती कॉलेज आहेत, गव्हर्नमेंट व प्रायव्हेट, त्याबद्दल पण माहिती घेणार आहोत. तर चला करूया सुरू. तर फिजिओथेरपी म्हणजे बॅचलर ऑफ फिजिओथेरपी म्हणून याचे 4.5 वर्षाचा कोर्स आहे अंडर ग्रॅज्युएटमध्ये, आणि त्याच्यामध्ये 6 महिन्याची इंटर्नशिप आहे. म्हणजे टोटल 4.5 वर्षाचा कोर्स आहे, त्याच्यामध्ये 6 महिन्याची इंटर्नशिप आहे. कोर्स डिटेल म्हणजे जर फीचर बघायचं झालं तर फुल फॉर्म ऑफ बॅचलर ऑफ फिजिओथेरपी म्हणून येते, BPTH. आणि ड्युरेशन 4.5 वर्षाचं अकॅडमिक आहे, 6 महिन्याची इंटर्नशिप आहे. याच्यात इलिजिबिलिटी क्रायटेरिया हे सर्वात महत्त्वाचं फॅक्टर आहे, हे सर्वांनी लक्ष देऊन ऐकावं. इलिजिबिलिटी आहे, तुम्ही 12वी मध्ये PCB ग्रुपमध्ये तुमची 12वी झाली पाहिजेत. आणि दुसरं म्हणजे नीट कंपल्सरी आहे. तुम्हाला नीट कंपल्सरी, इलिजिबिलिटी क्रायटेरिया नाही. नीटसाठी तुम्हाला इलिजिबिलिटी क्रायटेरिया नाही. एलिजिबिलिटी मध्ये तुम्हाला ते 110 114 असे मार्क लागणार नाहीत. फक्त तुम्ही नीट दिलेली असावी. तुम्हाला त्याच्यानंतर काहीच लागत नाही, फक्त तुम्ही नीट दिलेली असावी आणि तुमची 12वी PCB ग्रुप मधून झालेली असावी. हे दोनच क्रायटेरिया आहेत. आणि PCB ग्रुप मध्ये पण 50% असं वगैरे काही नाहीये. 50% क्रायटेरिया की 50% मार्क पाहिजेत तसं PCB मध्ये तसलं काहीच नाहीये. फक्त तुमची PCB मधून 12वी झालेली पाहिजेत आणि नीट ते फक्त तुम्ही दिलेली पाहिजेत. त्याच्यामध्ये तुम्हाला एलिजिबिलिटी क्रायटेरिया असणं गरजेचं नाही. ऍडमिशन प्रोसेस थ्रू नीट यूजीचे स्कोर, तुमचं फक्त नीट यूजीच्या मेरिट लिस्टनुसार ऍडमिशन होणार. पण त्याच्यामध्ये तुम्ही एलिजिबल असले नसले काही फरक पडत नाही. नीट मध्ये फक्त तुमचं नीट यूजीच्या स्कोर नुसार ऍडमिशन होणार. आणि त्याच्यानंतर रेग्युलेटरी बॉडी महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग थेरपीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे थेरपी राहते. ऑक्युपेशनल थेरपी राहते, फिजिओथेरपी राहते, सिमिलर स्टेट काउन्सिलिंग मध्ये होते. आणि फिजिओथेरपिस्ट करतात काय, फिजिओथेरपिस्ट काय करतात, जे काही इंज्युअर झाले तर म्हणजे ऍक्सिडेंट मधून कोणी इंज्युअर झाले, त्यांचा हातपाय मोडलेला आहे, तशा पेशंटला, तसंच किंवा एखादा स्ट्रोक पॅरालिस वगैरे पेशंटला आहे, त्यांची इम्प्रुव्हमेंट करतात, मुवमेंट इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी हेल्प करतात, म्हणजे त्यांची हालचाल वाढवण्यासाठी मदत करतात, त्याला फिजिओथेरपिस्ट म्हणतात. त्याच्यामध्ये एक्सरसाइज थेरपी राहते, एक मॅन्युअल थेरपी राहते, इलेक्ट्रॉनिक थेरपी राहते, रिहॅबिलिटेशन प्रोग्राम राहते. आता त्याच्यानंतर जर बघायला झालं तर करिअर ऑपॉर्च्युनिटी चांगले आहेत. सेक्टर जॉब इथं हॉस्पिटल क्लिनिक स्वतःचं खोलू शकता तुम्ही. रिहॅबिलिटेशन एक्सपर्ट बनवू शकता, म्हणजे जे काही एखादं इंज्युअर्ड पर्सन आहे, हँडिकॅप झाला, त्यांना जर रिहॅबिलिटेशन करण्यासाठी तुम्ही मदत करू शकता. स्पोर्ट इन्स्टिट्यूट मध्ये सगळ्यात चांगली ऑपॉर्च्युनिटी तुम्ही बघू शकता. क्रिकेट वगैरे मध्ये सगळ्यात चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. एनजीओ म्हणजे तुम्ही एनजीओ कम्युनिटीमध्ये रिहॅबिलिटेशन करू शकता. कुठे कुठे एनजीओ राहतात की ऍक्सिडेंट झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी एनजीओ ओपन केलं, त्याच्यामध्ये पण तुम्ही एक ऑफिसर म्हणून काम करू शकता. प्रायव्हेट सेक्टर मध्ये प्रायव्हेट फॅक्टरी सेल्फ एम्प्लॉयमेंट फिजिओथेरपी करू शकता. अब्रॉड मध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी खूप चांगली आहे, जसं की US, कॅनडा, UAE. सॅलरी बघा, तुम्हाला 15 ते 30 हजारापर्यंत मंथली सॅलरी भेटू शकते. एक्सपांड 40,000 ते 80. एक्सपिरियन्स जर असेल तुम्हाला तर 40 ते 80 हजार रुपये. आणि अब्रॉड मध्ये 4 लाख ते 10 लाख पर्यंत भेटू शकते. हायर स्टडी, आणि तुम्हाला मास्टर इन फिजिओथेरपी करू शकता, MBA इन हेल्थ केअर करू शकता, PhD इन फिजिओथेरपी करू शकता, PhD डिप्लोमा पण करू शकता, फोर्ट न्यूरो ऑर्थो कार्डिओ डिप्लोमा पण करू शकता. कॉलेज किती आहेत महाराष्ट्रामध्ये? 4 गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, 93 प्रायव्हेट कॉलेज आहेत. आता याच्याबद्दल डिटेल कट ऑफ सीट्स, प्रायव्हेट किती सीट आहेत, काय आहे, याच्याबद्दल डिटेल मध्ये आपण माहिती नेक्स्ट व्हिडिओ मध्ये अवश्य घेऊया फिजिओथेरपीच्या. या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच काउन्सिलिंग बद्दल जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. धन्यवाद.